नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. असं म्हणतात की भ्रष्टाचार ही कुठल्याही देशाला लागलेली एक कीड असते. ह्या भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी, भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी आपण दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतो. यावर्षी 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा आठवडा दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून पाळला जातोय. ह्या निमित्ताने भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय ह्याविषयी आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि मुळात भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा, प्रतिबंध कसा घालायचा आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण त्यामध्ये कसा सहभाग नोंदवू शकतो, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आजचा विषय काय आहे तो आधी समजून घेऊया. आजचा विषय आहे भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा. दक्षता जनजागृती सप्ताह 2023. दरवर्षी ह्या सप्ताहाची एक थीम असते आणि ह्या वर्षीची थीम आहे भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा. ह्या थीमबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि तसंच नक्की आपल्याला समजा जर तक्रार करायची असेल तर ती कुठे नोंदवायची, कशी नोंदवायची, काही टोल फ्री क्रमांक देखील आपण सांगणार आहोत, व्हॉट्सॲप नंबर्स देखील सांगणार आहोत. तर ह्या सगळ्या माहितीसाठी आपण तयार राहूया. ह्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबई, विजय पाटील सर. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं सर मनापासून स्वागत करते. अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आणि आज या चर्चेतून तो उलगडत जाणार आहे. सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. 1996 पासून सर पोलीस दलात कार्यरत आहेत. पोलीस उपाध्यक्षक म्हणून सर रुजू झाले. अमरावती, मुंबई, रत्नागिरी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी स्टेट CIDचा कार्यभार देखील याआधी सांभाळलेला आहे. DCP म्हणून त्यांनी मुंबई, नाशिक इथं काम केलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी खरं तर सरांनी काम केलेलं आहे आणि आता अतिशय महत्त्वाच्या पदावर सर आहेत आणि याविषयी आज आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आणि हा जो आपण सप्ताह साजरा करत आहोत तर मुळात उद्दिष्ट काय आहे या सप्ताहामागचं? केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी व्हिजिलन्स अवेअरनेस वीक किंवा दक्षता जनजागृती सप्ताह याचं आयोजन करण्यात येतं. आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री जे होते सरदार वल्लभभाई पटेल, त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य, त्यांचा जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर, तर त्यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून आपण हा राष्ट्रीय जनजागृती सप्ताह जो आहे तो व्हिजिलन्स अवेअरनेस वीक आपण साजरा करतो. दर 31 ऑक्टोबर ज्या आठवड्यात येतो तो आठवडा आपण सर्वसाधारणपणे त्या आठवड्यात आपण जनजागृती सप्ताह आपण साजरा करत असतो. आता हा जनजागृती सप्ताह साजरा करण्याचा उद्देशच हा आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की भ्रष्टाचार, जसं आपणही म्हणालात की ही समाजाला लागलेली एक कीड आहे. देशाच्या आर्थिक विकास असेल, राजकीय विकास असेल, सामाजिक विकास असेल, त्याला खीळ घालणारी ही प्रक्रिया आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचं निर्मूलन व्हावं, भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांवर वचक बसावा हा तर एक भाग आहे. त्यांना देखील जाणीव व्हावी की कशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या केसेस केल्यानंतर त्यांना काय त्रास होऊ शकतो, त्यांना काय शिक्षा होऊ शकते किंवा त्यांच्या कुटुंबाची काय कशा प्रकारे वाताहत होते. हा एक पार्ट झाला म्हणजे लोकसेवकाच्या बाबतीतला. दुसरा पार्ट असतो तो सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत, की सर्वसामान्य माणूस बऱ्याच वेळा त्याला समजत नाही की याबाबत आपल्याला जर पैशांची मागणी केली जाते किंवा लाचेची मागणी केली जात असेल तर आपल्याला खरंच काही तक्रार देता येते का, किंवा तक्रार दिल्यानंतर त्यावर काही कारवाई होते का, कशा प्रकारे कारवाई होते. तर या सर्व बाबतीत लोकांना त्यांना समजवून सांगण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी हा सप्ताहाचं आपण आयोजन करत असतो. बरोबर आहे सर. कारण तुम्ही जसं म्हणालात की एक लाचलुचपत प्रतिबंध विभाग आहे आणि त्यातर्फे अनेक ठिकाणी कारवाया केल्या जातात. बऱ्याचदा ही देखील माहिती सामान्य लोकांना नसते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आज आपल्या कार्यक्रमात होणारच आहे. तुम्ही म्हणालात की सप्ताहानिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर कशा पद्धतीने ह्या कार्यक्रमांचं आयोजन असतं?
ह्या सप्ताहामध्ये आम्ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग विविध शासकीय कार्यालयांना आम्ही भेटी देतो. तिथं जास्तीत जास्त नागरिकांचा ज्या शासकीय कार्यालयांशी संबंध येतो, मग जसं कॉर्पोरेशन असेल, पोलीस स्टेशन असतील, रेव्हेन्यू ऑफिसेस असतील, ॲग्रिकल्चर ऑफिसेस असतील, तर अशा सर्व कार्यालयांना आम्ही भेटी देतो. त्या ठिकाणी आम्ही पोस्टर्स लावतो, त्या ठिकाणी आम्ही बॅनर्स लावतो, ज्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे कार्यालयं आहेत त्यांचे मोबाईल नंबर्स आम्ही त्या ठिकाणी डिस्प्ले केलेले असतात किंवा वेबसाईट्स जे असते त्या वेबसाईटचे माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रसार करतो. सध्या सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर सर्वत्र आपण त्यांच्या मदतीने देखील आपण जास्तीत जास्त त्याचा प्रसार करत असतो. ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता जास्तीत जास्त प्रमाणात येते, म्हणजे आम्ही ST स्टँड्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, त्या ठिकाणी देखील आम्ही याचा प्रचार करत असतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी. भ्रष्टाचारासंदर्भात आपल्याला कशा प्रकारे कारवाई करता येईल, जर आपल्याकडे कोणी लाच मागत असेल तर त्याच्याविरुद्ध काय कारवाई करता येईल, या संबंधीचं नॉलेज असतं, या संबंधीचं ज्ञान जे असतं ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. बरोबर आहे सर. लाचलुचपत प्रतिबंध विभाग हा जो आहे, तर नक्की त्याची कार्यपद्धती कशी असते आणि रचना कशी असते हे देखील आम्हाला ऐकायला आवडेल. निश्चितपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा एक स्वतंत्र विभाग आहे. पोलीस खात्यातील अधिकारी त्या ठिकाणी डेप्युटेशनवर असतात, परंतु त्यांचा पोलीस खात्याशी काही संबंध नसतो, ते इंडिपेंडेंटली कामकाज करत असतात. तर या सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्याचा जो आहे त्याचे प्रमुख डायरेक्टर जनरल पदाचे अधिकारी असतात आणि त्यांच्या अंडर 2 ॲडिशनल डायरेक्टर जनरल या पदाचे 2 अधिकारी असतात. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा 8 विभागांमध्ये वाटला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मुंबईसाठी स्वतंत्र विभाग आहे, ज्या मुंबई विभागाचा मी प्रमुख आहे. त्याचप्रमाणे पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नागपूर हे उर्वरित 7 विभाग जे आहेत त्या ठिकाणी अधीक्षक दर्जाचा एक अधिकारी असतो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची कार्यालयं आहेत. ACBचं स्वतंत्र ऑफिस असतं आणि त्या कार्यालयाचा प्रमुख उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो आणि त्याच्या अंडर निरीक्षक दर्जाचे आणि इतर जो स्टाफ असतो तो कार्यरत असतो. सर, बऱ्याचदा असं होतं की अनेक विभागांमध्ये, म्हणजे सरकारी असो किंवा खाजगी असो, की काहीतरी मागणी केली जाते, तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की नाही, हा भ्रष्टाचार नाही आहे, किंवा मग भ्रष्टाचार नक्की कशाला म्हणायचं, किंवा जेव्हा लाच मागितली जाते तर ह्या सगळ्या गोष्टींची एक स्पष्टता येण्यासाठी तुम्ही काय सांगाल की नक्की भ्रष्टाचार हे कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात? बरं, चांगला प्रश्न विचारला आपण. कारण भ्रष्टाचार म्हणजे लाच देणे आणि घेणे हा जरी भाग असला तरी एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा तो लोकसेवक असेल तर त्या लोकसेवकाने एखाद्याचं काम करून देण्यासाठी जर काही पैशांची मागणी केली असेल किंवा त्याच्या विरुद्ध देखील आहे की जर एखाद्याचं काम करू नये यासाठी देखील पैशांची मागणी केली असेल किंवा यासाठी देखील कोणी जर पैसे देत असेल तर त्याचा समावेश भ्रष्टाचारामध्ये होतो. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे की गैरमार्गाने जर समजा शासकीय लोकसेवकाने अपसंपदा जर मिळवलेली असेल तर त्याच्याविरुद्ध देखील भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत कारवाई करता येते. किंवा जर समजा आपल्या पदाचा दुरुपयोग करून जर एखाद्या विशिष्ट व्यक्तीला काही फायदा करून दिला तर त्या संदर्भात देखील त्याच्यावर कारवाई करता येते. जसं एखाद्या टेंडर्स कोणाला तरी देणं, शासकीय नियमांचं नियमभंग करून किंवा नियमबाह्य पद्धतीने एखाद्याला टेंडर अवॉर्ड करणं, किंवा शासकीय सेवेमध्ये भरती होत असते वेगवेगळ्या पदांवर तर त्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काही कामकाज करणं. तर ह्या सर्व नियमबाह्य पद्धतीने कामकाज जर कोणी करत असेल आणि त्याच्यासाठी पैसे घेत असेल किंवा गैरप्रकार करत असेल तर तो सर्व प्रकार हा भ्रष्टाचारामध्ये येतो. बरोबर आहे सर. तुम्ही लोकसेवक असा उल्लेख केलात, तर लोकसेवक म्हणजे नक्की कुणाला म्हणायचं, की जे सगळे ऑफिसर्स असतात ते सगळे लोकसेवक असतात का, किंवा काय नक्की व्याप्ती आहे त्याची? लोकसेवक म्हणजे सर्वसामान्यपणे जर आपण असं बघितलं तर केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात तर ते लोकसेवक येतात. परंतु
लोकसेवकाची व्याप्ती तेवढीच नाही, तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. तर लोकसेवकाची व्याप्ती त्यापेक्षाही जास्त आहे की जे शासनाचं मानधन घेत असतात किंवा शासनाकडून ज्यांना काही कोणत्याही पद्धतीचं अनुदान दिलं जातं, तर असे सर्व व्यक्ती जे आहेत ते लोकसेवक म्हणून गणले जातात. बरं. तर उदाहरणार्थ जर आपण म्हटलं तर ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, निवडून आलेले सर्व प्रतिनिधी आहेत, जजेस आहेत किंवा कॉपरेटिव्ह जर हे असतील, कॉपरेटिव्ह सोसायटी आपल्याकडे आहेत. हाऊसिंग सोसायट्या याच्यामध्ये येत नाहीत, परंतु जर वित्तीय सोसायटी असतील किंवा एखादी कॉपरेटिव्ह बँक असेल, एखादी ॲग्रिकल्चर सोसायटी असेल, इंडस्ट्रीयल सोसायटी कॉपरेटिव्ह असेल, तर त्याचे पदाधिकारी जे आहेत ते देखील लोकसेवक म्हणून त्यांची गणना होते. किंवा शासकीय महाविद्यालयं आणि शाळा कॉलेजेस तर आहेत, परंतु ज्या शाळा कॉलेजेसना शासनाचं अनुदान मिळतं, तर असे देखील लोक त्या ठिकाणी कार्यरत असणारे ते लोकसेवक म्हणून येतात. आणि त्यांनी जर काही भ्रष्टाचार केलेला असेल तर निश्चितपणे ते भ्रष्टाचाराच्या व्याख्येमध्ये येतं आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या प्रॉपर्टीचा वाद असतो आणि मग न्यायालयातर्फे एखादा आर्बिट्रेटर त्या ठिकाणी नेमण्यात होतो. तर असा व्यक्ती जो असतो, ज्याची नेमणूक शासनाकडनं एखाद्या बाबीसाठी केलेली असते किंवा समाजासाठी केलेली असते, तर तो देखील लोकसेवकाचा पार्ट असतो, त्याला देखील आपण लोकसेवक म्हणू शकतो. आणि त्यामुळे लोकसेवकाची व्याप्ती तशी खूप मोठी आहे आणि सर्वांनीच त्या ठिकाणी जबाबदारीने काम करणं हे आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे काही काळासाठी जरी नेमणूक झालेली असली शासनाकडून तरी आपण त्यांना लोकसेवक म्हणू शकतो. हो, निश्चितपणे. म्हणजे अगदी थोड्या कालावधीसाठी देखील बऱ्याच ठिकाणी शासनाकडून जसं काही आयोग असतात किंवा एखाद्या एन्क्वायरीसाठी देखील जर न्यायालयातर्फे काही खाजगी व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली असेल, तर त्यासाठी देखील ते देखील लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये बसतात. नक्कीच. आपल्याला खरं तर ह्या अनेक गोष्टींचा आज ह्या चर्चेतून उलगडा होतोय आणि आपण ह्या पुढे देखील चर्चेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घालणार आहोत, अनेक महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती करून घेणार आहोत. जसं आधी सांगितलं तसं टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲप क्रमांक जे आहेत ते देखील आपण काही वेळाने इथे दाखवणार आहोत, सांगणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा, ही आजची म्हणजे 2023च्या दक्षता जनजागृती सप्ताहाची थीम आहे आणि त्याविषयी आज आपण चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शक करतायत अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबई, विजय पाटील सर. जर आपल्याला काही तक्रार नोंदवायची असेल तर त्यासाठी एक टोल फ्री क्रमांक आहे, तो आपण बघून घेऊया की टोल फ्री क्रमांक काय आहे. 1064 हा हेल्पलाईन नंबर आहे. तसंच व्हॉट्सॲप नंबर आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतोय, 9930977700 हा व्हॉट्सॲप क्रमांक आहे. या व्हॉट्सॲप क्रमांकावर देखील आपण आपली तक्रार नोंदवू शकता. आणि आता आपण पुढच्या चर्चेला सुरुवात करतोय. सर, भ्रष्टाचार म्हणजे लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत अनेकदा आपण बघतो की काही रेड्स टाकल्या जातात किंवा अनेक लोकांना पकडलं जातं, त्याच्या बातम्या येतात. त्यामुळे नक्कीच त्याच्या प्रमाणात ही घट झालेली असेल आणि एक थोडीशी जरब पण बसलेली आहे. पण त्याचबरोबर काही लाच मागण्याची किंवा भ्रष्टाचार करण्याच्या काही पद्धती देखील बदलत आहेत. म्हणजे सरळ लाच मागण्याऐवजी अनेकदा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वगैरे केले जातात. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते सगळं कशामध्ये मोडतं? हा देखील लाचेचाच प्रकार आहे आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी झालेली आहे. सध्या नवीन नवीन पद्धती अवलंबतात आहेत लोक. भ्रष्टाचार आणि त्याचा प्रकार जो आहे की त्याला नक्की भ्रष्टाचार कशाला म्हणावं, कुठल्या पद्धतीला. पूर्वी असं होतं की फक्त पैसे देणं किंवा पैसे घेणं, तर यालाच भ्रष्टाचार समजलं जायचं. परंतु त्या व्यतिरिक्त देखील लोकांची काही मागण्या असू शकतात. उदाहरणार्थ आमच्या निदर्शनास असं आलं, काही लोकांनी दारूची बाटली मागितलेली आहे किंवा एखादी फॉरेन ट्रिप त्यांनी त्याचे तिकीट्स काढायला सांगितले, एअर तिकीट्स काढायला सांगितलेले आहेत किंवा एखादे दागिने मागितलेले आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या मागणी केली जाते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वस्तूचा मोबदला आहे किंवा ज्या वस्तूचं पैशांमध्ये मूल्यमापन करता येईल
अशा कुठल्याही गोष्टीची मागणी जर केलेली असेल तर तिला लाच समजलं जातं. आत्ताच आपण म्हणालात की ऑनलाईन पद्धतीने देखील काही लोकांनी पैशांची मागणी केलेली आहे. तसं देखील आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तशा केसेस आम्ही केलेल्या आहेत आणि उलट आमच्या दृष्टिकोनातून तर ते जास्त कॉन्क्रीट आणि जास्त स्ट्रॉंग केसेस आहेत. कारण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचे सर्व इलेक्ट्रॉनिक ट्रेल्स जे असतात तर ते आमच्याकडे मिळतात. त्या संदर्भात आम्हाला तपास करता येतो, तांत्रिकदृष्ट्या तपास करता येतो आणि तांत्रिक पुरावा जो असतो तो हा अतिशय चांगला पुरावा म्हणून गणला जातो. नक्कीच आपल्याला एक फोन आलेला आहे कार्यक्रमात. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत नेपाळहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम, निपाणहून पत्रकार शिवानंद वसेदार बोलतोय मी. आणि आपण काही ठिकाणी खाजगी म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये जातो कार्यालयामध्ये, त्या ठिकाणी आपलं कोणतं काम करायचं असतंय. मग ते काम त्यांनी विचारलं, त्यांनी म्हणतात अजून 15 दिवस लागते, 8 दिवस लागते असं म्हणतात. तसं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, साहेब काय बघा असून दे, काय लागेल तर चहा पाणी देतो करा म्हणून आपणच त्यांना म्हणजे लाच प्रकारे म्हणजे खत पद्धती देत असतोय. मग त्याच्यामुळे त्यांना घ्यायची सवय लागते, आम्हाला द्यायची सवय लागते. पण ही सवय मोडण्यासाठी आपण काय केली पाहिजे, भ्रष्टाचार विरोधात लढाई करण्यासाठी काय केली पाहिजे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असं माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. एक अतिशय आपण ज्याला म्हणू शकतो प्रातिनिधिक प्रश्न त्यांनी इथे मांडलेला आहे. काय सांगाल सर? नाही, बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी ते काम जे आहे ते प्रलंबित मुद्दाम ठेवलं जातं. त्यामध्ये शासकीय जो लोकसेवक असतो त्याची निश्चितपणे चूक आहे. शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे GR काढलेला आहे की कुठलंही काम कुठल्याही टेबलवर एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा तो कर्मचाऱ्याकडे 7 दिवसापेक्षा जास्त प्रलंबित नसावं आणि त्यापेक्षा जास्त प्रलंबित काही कारणं असतील तर त्यामध्ये ती नमूद करावी लागतात. अन्यथा तो कार्यालय प्रमुख जो असतो त्याची ती जबाबदारी असते की त्याने त्याकडे लक्ष ठेवणं की आपल्या कार्यालयात आपल्या अंतर्गत असणारे जे कर्मचारी आहेत ते कशा पद्धतीने किंवा अधिकारी असतील कशा पद्धतीने काम करतायत, विहित वेळेत ते लोकांच्या तक्रारींचं निर्मूलन करतायत की नाही, त्यांची प्रलंबित कामं ते विहित वेळात करतायत की नाही. तसं त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा काम लवकर करण्यासाठी पैशांची म्हणजे दिलं जातं की लवकर काम करा साहेब, आम्हाला काहीतरी घ्या. तर हे देखील अतिशय चुकीचं आहे आणि ही नागरिकांची चूक आहे. त्यामुळे जसं लाच घेणं हा अपराध आहे त्याचप्रमाणे लाच देणं हा देखील अपराध आहे. त्याला प्रोत्साहन देणं, त्यासाठी मदत करणं हे देखील अपराध आहेत. आपल्या कायद्यामध्ये त्याच्याविरुद्ध शिक्षेच्या तरतुदी आहेत. त्यामुळे माझी तर सर्वांना हीच विनंती असेल की आपलं योग्य काम असेल ते विहित वेळेत करा. जर ते काम होत नसेल तर त्या संदर्भात आपल्याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्याबद्दल सांगता येतं. आता ऑनलाईन सुविधा आहेत, आपलं सरकारसारखं पोर्टल आपल्यापर्यंत आहे. त्यामुळे निश्चितपणे या सर्व तक्रारींची दखल अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांच्याकडे घेतली जाते, त्या कार्यालयातून देखील घेतली जाते. त्यामुळे आपलं काम पटकन करावं याच्यासाठी काहीतरी चिरीमिरी द्यायची तर हे प्रकार नागरिकांनी करू नयेत. नक्कीच सर, मला वाटतं की तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलात की लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसंच तो देणं किंवा देऊ करणं हा देखील एक गुन्हा आहे आणि त्यापासून आपण सगळ्यांनी नागरिकांनी नक्कीच लांब राहिलं पाहिजे. सर, आतापर्यंत आपण बोललो की सरकारी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी किंवा भ्रष्टाचार, लाच होतात, तसंच खाजगी क्षेत्रातही ह्या गोष्टी होताना दिसतात. तर त्याविषयी काय आपल्याकडे तरतुदी आहेत? त्यापूर्वी मी पुन्हा तुमच्या एका प्रश्नाचं हे करेल किंवा त्यांचे की देणारा देखील ज्या पद्धतीने दोषी असतो, कायद्यामध्ये त्याच्यासाठी सेक्शन 8 प्रमाणे स्वतंत्र तरतूद केलेली आहे आणि त्याला देखील 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती लाच देण्याचा शासकीय अधिकाऱ्याला प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये शासकीय जो कर्मचारी असेल, अधिकारी असेल, लोकसेवक असेल, तो देखील ACBकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू शकतो आणि त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येते. मग तो खाजगी व्यक्ती जो असेल, सर्वसामान्य नागरिक असेल किंवा व्यापारी एखादा कोणी असेल, तो जर लोकसेवकाला लाच द्यायचा प्रयत्न करत असेल तर त्यावर देखील स्ट्रिंजंट कारवाई जी आहे ती केली जाते. आणि आता आपण जो दुसरा प्रश्न विचारला, खाजगी क्षेत्रातही जर भ्रष्टाचार झाला तर काय करता खाजगी क्षेत्रामध्ये जर तो लोकसेवक नसेल तर त्याच्याविरुद्ध ACBला तशी कारवाई करता येत नाही. परंतु जर अशा प्रकारे खाजगी क्षेत्रामध्ये जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर IPC अंतर्गत त्याला एक्स्टॉर्शनची केस जी आहे
ती दाखल करता येते. त्या संदर्भात जर स्थानिक पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिली तर निश्चितपणे त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात येते. सर, ही तक्रार नक्की आपण कशी नोंदवायची आणि कुठे नोंदवायची हा एक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना असतो. आणि त्याचबरोबर कुठेतरी एक भीती पण असते की आपण तक्रार करायची का, किंवा आपण तक्रार केली तर काही होणार नाही ना, आपलं काम कुठे अडून नाही राहणार ना. तर काय सांगाल याविषयी? छान प्रश्न आहे हा. तक्रार कशी करायची तर आपल्याला टोल फ्री क्रमांक आत्ताच आपण सांगितलेला आहे, किंवा व्हॉट्सॲप नंबरही दिलेला आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप नंबरवर देखील आपण तक्रार म्हणजे त्याच्यावर देखील आपण तक्रार पाठवू शकता. दुसरं एक आहे की आपला एक वेबनेट आहे, वेबमेल आहे की www.acbmaharashtra.net. तर याच्यावर जर आपण ह्या वेबसाईटवर जर गेलात तर आपल्याला थेट त्याचा एक नमुना जो आहे, फॉर्म जो आहे तो उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती तक्रार जी आहे ती करता येते. एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातर्फे आपल्याला तक्रार करता येते. दूरध्वनीवरून जर माहिती तुम्ही सांगितली तरी देखील आमचे अधिकारी त्या व्यक्तीला संपर्क साधतात आणि मग त्याची तक्रार जी आहे ती योग्य मार्गाने जी आहे त्याप्रमाणे नोंदवून घेतली जाते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि आपले ACBचे कार्यालय आहेत, त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही माहिती देऊ शकता, तुम्ही तुमची तक्रार जी आहे ती नोंदवू शकता. नक्कीच, म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. अगदी आपण मेल करू शकतो, वेबवरून तक्रार नोंदवू शकतो, व्हॉट्सॲपवरून नोंदवू शकतो, किंवा फोनही करू शकतो. अशी अनेक माध्यमं आहेत. आपल्याला एक फोन येतोय. दादा उबाळे आपल्याशी बोलतायत जामखेडहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की पोलीस खात्यातील भ्रष्टाचार थांबण्यासाठी सरकार ठोस पावले का उचलत नाही, याबद्दल सांगा. धन्यवाद. काय सांगाल सर? पोलीस खात्याबद्दलच असं नाही की सर्वच खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, परंतु पोलीस खाते आणि रेव्हेन्यू किंवा कॉर्पोरेशन्स जे आहेत, म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत, तर यांच्यामध्ये लोकसेवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. जसं महाराष्ट्र पोलीस दलाचा जर विचार केला तर साधारणतः 1.5 लाख शासकीय अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये काम करत आहेत. मुंबई कॉर्पोरेशनमध्ये सुमारे 1 लाखाच्या आसपास काम करत आहेत लोक, आणि हे सर्वदूर पसरलेले असतात. त्यांची कार्यालय अगदी तुम्ही बघाल तर पोलीस चौकी जी असते एखाद्या छोट्या गावात देखील असते. आणि पोलीस खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त कारवाई करण्यात येते. कारवाई जर आपण बघितली तर साधारणतः 35 ते 37% केसेस ज्या आहेत या पोलीस खात्याविरुद्ध करता येतात. त्याच्याविरुद्ध आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस खात्याविरुद्ध देखील आम्ही कारवाई अगदी स्ट्रॉंग पद्धतीने आम्ही करत असतो. बरोबर आहे. म्हणजे जिथे जिथे भ्रष्टाचार होतो तिथे तिथे ACBची कारवाई जी असते ती होत असते. सर, मगाशी जसा प्रश्न विचारला की एक तक्रारदाराच्या मनात एक भीती असते की काय करायचं, तर इथे तक्रारदाराचं नाव गुपित ठेवण्यात येतं का, किंवा काय नाव न सांगता तक्रार होऊ शकते का? नाही, तक्रारदाराचं जर समजा त्याच्यामध्ये त्याला तक्रार करायची असेल आणि त्याच्याकडे भ्रष्टाचाराची मागणी केली असेल तर सुरुवातीला आम्ही निश्चितपणे तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवतो. त्याच्याबद्दल गोपनीयता पाळली जाते आणि जोपर्यंत तो ट्रॅप होत नाही तोपर्यंत ते पाळलं जातं. एकदा FIR रजिस्टर झाल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती माननीय न्यायालयाला दिली जाते आणि त्याच्यात चार्जशीट दाखल झाल्यानंतर, म्हणजे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर मग मात्र तो पब्लिक डॉक्युमेंट होतं आणि त्याची माहिती होते. परंतु सुरुवातीचा संपूर्ण कालावधी जो आहे त्याची माहिती जी आहे ती गोपनीय ठेवण्यात येते. बरोबर आहे. सर, एकदा तक्रार दाखल झाली या सगळ्या माध्यमांमधून, कुठल्याही माध्यमातून, तर मग पुढे कारवाई कशा पद्धतीने केली जाते? जर समजा लाचेच्या संदर्भात तक्रार असेल तर त्याची आम्ही पडताळणी करतो, कारण ती पडताळणी करणं आवश्यक आहे. हा लॉ जो आहे हा अतिशय स्ट्रिंजंट असा लॉ आहे, कडक असा कायदा आहे, त्याला शिक्षाही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील कुठे गैरप्रकार होऊ नये आणि एखाद्या लोकसेवकाला मुद्दाम खोटं अडकवण्याचा प्रयत्न होऊ नये, त्यासाठी नक्कीच त्या लोकसेवकाकडनं लाचेची मागणी झालेली आहे का याची पडताळणी करण्यात येते. त्याच्याकडे त्या लोकसेवकाकडे त्या संबंधित व्यक्तीचं काम प्रलंबित आहे का याची खात्री करण्यात येते आणि मग त्यानंतर त्याची पडताळणी झाल्यानंतर त्याला ज्यावेळी लाच देण्याचा जो प्रसंग असतो त्यावेळी त्याच्यात ॲक्सेप्टन्सच्या वेळी
त्याच्यावर त्याला रंगेहात पकडण्यात येतं आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येते. अटकेची कारवाई असेल किंवा न्यायालयासमोर नेण्याची कारवाई असेल तर त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येते. हा सापळा ज्या पद्धतीने असतो त्याच्यातला एक भाग झाला. बरं. दुसरा, गैरव्यवहार जर असेल तर गैरव्यवहाराबद्दल जर तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली असेल तर आता 1918 कायद्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जर एखादा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधला जर तो पार्ट असेल तर आम्ही त्या संबंधित प्रायमाफसी आम्ही त्याच्यामध्ये तपासणी करतो, त्याची पडताळणी करतो आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचाराचा असं वाटत असेल की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला असण्याची शक्यता आहे तर मात्र त्या संबंधित विभागाकडे आम्ही परवानगीसाठी एक प्रपोजल पाठवतो की याप्रमाणे प्रायमाफसी आलेल्या तक्रारीनुसार आम्हाला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलेली आहेत आणि यामध्ये आम्हाला चौकशी करण्याचा किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्याचा म्हणजे तपास करण्याची परमिशन द्यावी असं त्या डिपार्टमेंटची जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी असते त्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीला आम्ही पत्र पाठवतो आणि मग त्यांच्या परवानगीनंतर त्यांची पडताळणी झाल्यानंतर ते आम्हाला प्राधिकृत करतात आणि मग अशा केसेसमध्ये आम्हाला आम्ही त्याच्यामध्ये पुढील कारवाई करतो. तिसरा प्रकार जो आहे तो अपसंपदेबाबतचा, म्हणजे गैरमार्गाने जर एखाद्याने संपत्ती मिळवलेली असेल त्याची माहिती जर आम्हाला गोपनीय पद्धतीने जर समजा कोणी दिली तर त्याच्याबाबत मात्र पूर्णपणे गोपनीयता पाळण्यात येते. त्याचं नाव कुठल्याही पद्धतीने डिस्क्लोज करण्यात येत नाही आणि ही माहिती आल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होतं. त्याला थोडासा विलंब लागतो पण त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या संदर्भात उघड चौकशी आम्ही करतो आणि उघड चौकशीमध्ये जो लोकसेवक असतो त्याला देखील संधी दिली जाते की तुमच्या बाबतीतली ही माहिती आलेली आहे की तुम्ही अशा प्रकारे गैरमार्गाने संपत्ती मिळवलेली आहे तर तुमचं काय म्हणणं आहे, त्याचं म्हणणं नोंदवून घेतलं जातं आणि नंतर मग त्याचा सारासार विचार करून जर त्यामध्ये अपसंबंध आढळून आली तर त्याच्याविरुद्ध देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात येतो आणि पुढे तपास करून त्याच्यामध्ये दोषारोपपत्र न्यायालयास पाठवलं जातं. अशा 3 पद्धतीप्रमाणे म्हणजे सापळा कारवाई, गैरव्यवहार असतील तर त्या संदर्भातली कारवाई आणि अपसंपदेबाबतची कारवाई, अशा 3 पद्धतीने आम्ही कारवाई करत असतो. बरोबर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई केली जाते. टोल फ्री क्रमांक किंवा हेल्पलाईन नंबर जो आहे 1064 हा सांगितलेलाच आहे. तो पुन्हा एकदा आम्ही स्क्रीनवर दाखवू आणि आणखीही विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत अपर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंध विभाग मुंबई विजय पाटील सर. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार करण्याच्या पद्धती देखील आता बदललेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे असं बऱ्याचदा केलं जातं की सरकारी इसम असतो तो डायरेक्ट मागणी करत नाही पण कोणीतरी खाजगी इसम किंवा मध्यस्थ येतो आणि मग तो कुठल्याही वस्तूची किंवा पैशांची मागणी करतो. तर अशा वेळी कशा पद्धतीने कारवाई केली जाते? चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी कायद्यामध्ये एक स्वतंत्र प्रोव्हिजन केलेली आहे. नवीन एक सेक्शन त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे, सेक्शन 7A. बऱ्याच वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की शासकीय अधिकारी थेट पैशाची मागणी करत नाही परंतु तो कुठल्या तरी मध्यस्थाला भेटण्यासाठी सांगतो. असे मध्यस्थ बऱ्याच खात्यामध्ये आपल्याला दिसून आलेले आहेत आणि अशी व्यक्ती म्हणजे शासकीय अधिकारी बोलतच नाही त्याबद्दल आणि तो मध्यस्थ जो आहे तो पैसे मागत असतो. तर अशा व्यक्तीविरुद्ध देखील आपल्याला सेक्शन 7A प्रमाणे कारवाई करता येते आणि त्याला देखील त्याची पडताळणी करून त्याला देखील अटक करण्यात येतं. सर, लोकसेवकाच्या अपसंपदेबाबत तुम्ही मगाशी म्हणालात की जर खूप जास्त संपत्ती जर जमा झाली असेल किंवा अशी काही शंका आली तर मग ती माहिती जर कोणी दिली तर त्याबद्दल कशा पद्धतीने कारवाई होते? जर अशा पद्धतीची माहिती आम्हाला प्राप्त झाली तर त्याचे 2 मार्ग असतात. एक म्हणजे कुठल्या तरी तक्रारीनं ही माहिती प्राप्त होते किंवा एखादी गोपनीय माहिती एखादा नागरिक सांगू शकतो की अमुक अमुक शासकीय अधिकारी आहे किंवा लोकसेवक आहे, त्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. तर ती माहिती मिळाल्यानंतर त्याच्याबाबत संपूर्णपणे गोपनीयता पाळण्यात येते आणि त्याची एक डिस्क्रीट एन्क्वायरी असते. तर गोपनीय चौकशी आम्ही करतो आणि त्या गोपनीय चौकशीमध्ये
प्राथमिकदृष्ट्या जर निदर्शनास आलं की याच्यामध्ये अपसंपदा असेल किंवा गैरमार्गाने संपत्ती मिळवलेली असेल, त्याच्या जे लेजिटिमेट सोर्स असतात इन्कमचे, म्हणजे त्याच्या सॅलरीपेक्षा देखील त्याचे खर्च जास्त असतील असं जर निदर्शनास आलेलं असेल तर मग तसे अहवाल आम्ही संबंधित त्या विभागाकडे पाठवले जातात आणि त्या विभागामध्ये त्याची उघड चौकशी करण्याची परमिशन घेतली जाते. त्या विभागाकडून त्याची परमिशन आली की त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याविरुद्ध उघड चौकशी करतो आणि उघड चौकशी केल्यानंतर त्यात जर अपसंपदा निष्पन्न झाली तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई त्याच्याविरुद्ध अटकेची किंवा त्यापुढील दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची कारवाई जी आहे ती करण्यात येते. नक्की कशा पद्धतीची शिक्षा होते ह्याविषयी आपण बोलणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. प्रभाकर मनचेकर आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, आपला प्रश्न विचारा थेट. हा जो प्रोग्राम चाललाय चांगला आहे. धन्यवाद. जनतेमध्ये त्यांची जनजागृती होत आहे आणि सेमिनार व्हावेत जनतेचा सहभाग असण्यासाठी. हा प्रश्न, बाकी काय नाही. धन्यवाद. त्यांनी एक चांगली सूचना केलेली आहे. अशा पद्धतीचे सेमिनार्स आमचे नियमितपणे होत असतात आणि ते जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांमध्ये होत असतात, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना कामासाठी यावं लागतं, त्यासाठी करत असतो. आणि मुळात हा सप्ताहच त्यासाठी आहे की या सप्ताहामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृतीसाठी आम्ही कार्यक्रम घेत असतो. नक्कीच. आणि अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम ह्या सप्ताहामध्ये राबवले जात आहेत. तसंच हा जो हेल्पलाईन नंबर आहे जो आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय जेणेकरून तो आपल्या लक्षात राहावा, 1064 हा हेल्पलाईन नंबर आहे. या नंबरवर आपण थेट संपर्क साधू शकता. कुठल्याही पद्धतीची जर तक्रार आपल्याला करायची असेल तर या नंबरवर आपण करू शकता. तसंच व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9930997700. हा व्हॉट्सॲप नंबर आहे, याच्यावर आपण आपली तक्रार नोंदवू शकता. आपल्याला जे काही सांगायचे तो आपण मेसेज पाठवू शकता. त्याचप्रमाणे वेबसाईट आहे www.acbmaharashtra.gov.in. याच्यामध्ये आपल्याला या संदर्भातली सगळी माहिती ही वेबवर उपलब्ध आहे. आपण जरूर या वेबसाईटला आपण व्हिजिट करू शकता आणि त्याच्यावरून सगळी माहिती घेऊ शकता. तसंच जर आपल्याला काही मेल करायचं असेल किंवा फक्त वेबसाईट बघून आपल्याला काहीतरी प्रश्न विचारायचे असतील, काही आणखी माहिती घ्यायची असेल तर इथे वेब मेल देखील आहे www.acbmaharashtra.net. तर अशा सर्व पद्धती किंवा सर्व माध्यमांद्वारे आपण तक्रार जी आहे ती आपली नोंदवू शकता. आणि नक्कीच वेगवेगळी माध्यमं आहेत. व्हॉट्सॲपसारखं माध्यम किंवा फोनसारखं माध्यम जे सर्वसामान्य माणसाच्या अगदी हातात असतं, तर त्याद्वारे आपण ही तक्रार नक्कीच नोंदवू शकता. सर, जेव्हा तक्रार नोंदवली जाते, तुम्ही सांगितलं की पुढे त्याची काय प्रोसिजर केली जाते, पुढे शिक्षा कशा पद्धतीची होते? शिक्षा मी जसं सांगितलं की हा अतिशय स्ट्रिंजंट असा कायदा आहे आणि त्यामुळे त्याच्यात विविध कलमाखाली जी विविध अपराध केलेले आहेत त्यांना साधारणतः 3 वर्षापासून ते 7 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्याचप्रमाणे दंडाची देखील शिक्षा आहे. बरं. तसंच सर, जर एखाद्याने गुन्हा दाखल केला किंवा तक्रार केली आणि तुमच्या संपूर्ण तपासाद्वारे जर निष्पन्न झालं की ही तक्रार खोटी होती, तर मग अशा व्यक्तीविरुद्ध देखील काही कारवाई केली जाते का? निश्चितपणे. जर समजा खोट्या तक्रारी जर असेल तर त्याला देखील कायद्यामध्ये प्रोव्हिजन्स आहेत आणि त्यामुळे त्याला एक आम्ही बी समरी म्हणतो, तर ती बी समरी न्यायालयात सादर करण्यात येते आणि त्याच्याविरुद्ध त्याला प्रॉसिक्युशन देखील मागण्यात येते. पुन्हा मी त्याच्याकडे येतो की शिक्षा हा एक पार्ट आहे की त्याच्यामध्ये 3 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत शिक्षेचे प्रावधान आहे. त्याची तेवढी शिक्षा होऊ शकते त्याला. परंतु तो एक पार्ट झाला तरी त्याच्या व्यतिरिक्त लोकसेवकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्या कुटुंबाची जी वाताहत होते, की त्याची जी समाजामध्ये मानहानी होते, तर तो एक प्रचंड मोठा स्टिग्मा त्याला लागलेला असतो आणि त्यामुळे याच्यामध्ये लाच घेण्यापासून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी, सर्व लोकसेवकांनी दूर राहणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय सोयीचं किंवा चांगलं आहे.
बरोबर आहे. आणि सर जेव्हा अशा काही केसेस उघडकीला येतात, तुमची कारवाई पूर्ण होते, तर त्यावेळी लाच म्हणून जर काही पैसे घेतले असतील किंवा तुम्ही मगाशी म्हणालात की एखादी वस्तू असेल किंवा दागिने असतील, तर मग हे सगळे परत केले जातात का? नाही, तर लाच म्हणून जी रक्कम दिली जाते ती आम्ही जप्त करतो, पंचनामा त्याचा केला जातो. बरं. आणि जो तक्रारदार असतो त्याला साधारणतः त्याच्यात थोडी प्रोसिजर कंप्लीट करून साधारणतः 1 महिन्याच्या आत त्याला जी ती लाचेची जी रक्कम असते तर ती तक्रारदाराने दिलेली असते, तर ती तक्रारदाराला ती परत करण्यात येते. बरं. परंतु आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा हाऊस सर्च घेण्यात येतो, त्याच्या घराची झडती घेण्यात येते किंवा त्याच्या इतर प्रॉपर्टीज काही असतील त्या ठिकाणी त्याची झडती घेण्यात येते. आणि त्या ठिकाणी जर समजा नियमापेक्षा जास्त दागिने असतील किंवा पैसे असतील ते सापडले तर ते सर्व जप्त करण्यात येतात. आणि आरोप त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याची प्रॉपर्टी वगैरे जी आहे ती देखील सीज करण्यात येते. बरोबर आहे. म्हणजे अतिशय अशा गंभीर कारवाई याद्वारे केली जाऊ शकते. हो. सर, खरं तर भ्रष्टाचार आपण म्हणतो की आपल्या देशाला लागलेली, आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि अँटी करप्शन ब्युरो ह्याच्यासाठी सदैव कार्यरत असतं. पण ह्या केसेस बऱ्याचदा अशा सरळ साध्या सोप्या पण नसतील, त्याच्यासाठी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागत असतील. तर काही तुम्ही सक्सेस स्टोरीज इथे सांगू शकतो का, की कशा पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्याला पकडलं गेलेलं आहे किंवा कशा पद्धतीने कार्यवाही झालेली आहे? तसं म्हणजे इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये सांगता येत नाही, परंतु हो. अनेक प्रकारे भ्रष्टाचाराची मागणी होत असते. किंवा आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की एखादा लोकसेवक असतो, तो पैसे ताब्यात घेतो आणि नंतर ते पैसे डिस्पोजअप करतो. आणि कधीकधी ते पैसे जे असतील ते मिळत नाहीत, ते कुठेतरी गायब केले जातात, असंही प्रकार केले जातात. परंतु त्याच्यावर जास्त स्ट्रिंजंट कारवाई होते, कारण त्याने तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं त्याच्यासाठी ते प्रोव्हिजन्स आहेत. तर ते सेक्शन्स त्याच्यामध्ये वाढवण्यात येतात आणि त्याच्यावर जास्त स्ट्रिंजंट अशी कारवाई होते. किंवा बऱ्याच याच्यामध्ये आपल्याकडे दिसून आलेलं आहे की तो थेट मागणी न करता तो कॅल्क्युलेटरवर दाखवून किंवा नुसते बोटं लिहून किंवा एखाद्या कागदाच्या चिठ्ठीवर लिहून ती देण्यात येतो. परंतु असं जरी असलं तरी निश्चितपणे त्याचा सर्वांगीण तपास करण्यात येतो आणि त्याची जी साखळी जी आहे ती पूर्ण करण्यात येते आणि त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र पाठवण्यात येतं. आणि असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध खरं म्हटलं तर जास्त स्ट्रिंजंट, जास्त कडक कारवाई होते. बरोबर आहे. सर, अनेक वर्षापासून आपण काम करताय, तर एखाद्या विभागात जेव्हा अशा पद्धतीची कार्यवाही होते तेव्हा नक्कीच तो पूर्ण विभागाला एक प्रकारे आपण म्हणतो की एक प्रतिबंध किंवा एक जरब बसू शकते. तर अशा पद्धतीचे काही कार्यक्रम, आपला अनुभव काय सांगाल आपण? निश्चितपणे की असा जर विभागात एखाद्या ठिकाणी जर काही लाचेचा प्रकार झालेला असेल किंवा सापळा कारवाई झालेली असेल तर त्यानंतर देखील तशा कार्यालयांमध्ये जाऊन आम्ही सेमिनार घेतो आणि त्यांचं देखील प्रबोधन करतो, जेणेकरून त्या घटनेमुळे इतर लोकसेवक जे असतील तर त्यांना देखील त्याच्यापासून आळा बसावा किंवा त्यांना देखील त्याच्याबद्दल जरब बसावी. हा एक प्रकार झाला. परंतु हा इतका बोकाळलेला भाग आहे की त्याच्यावर बरेच जण, आता कोणीतरी सांगितलं, प्रश्न विचारला की याला प्रतिबंध कसा घालणार. तर प्रतिबंध कसा घालणार, तर याच्यासाठी आत्तापर्यंत आम्हाला जे निदर्शनास आलेलं आहे त्याच्यामध्ये एखाद्या विभागाने जर मॉडर्नायझेशन केलं, कॉम्प्युटरायझेशन केलं तर निश्चितपणे या भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. मी आपल्याला चांगली 2 उदाहरणं सांगतो की जसं आपण म्हणालात की मध्यस्थ असतात, हे मध्यस्थ अनेक शासकीय कार्यालयांमध्ये आपल्याला दिसून येत होते. पूर्वी जर आपण बघितलं तर रेल्वे खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होता आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एजंट्स होते. तिकीट्स मिळण्यामध्ये खूप त्रास होत होता आणि लोकांना म्हणजे सुट्टी मिळायची, मुलांच्या ज्यावेळी हॉलिडेज असायच्या त्याचवेळी म्हणजे त्याचवेळी त्यांना कुठेतरी गावी जाणं असायचं. मुंबईसारख्या शहरामध्ये तर इतर राज्यांमधून देखील लोक आलेले असतात, त्यावेळी विमानाच्या तेवढ्या सोयी नव्हत्या आणि त्या ठिकाणी तिकीट्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व्हायचा. परंतु रेल्वेने एक चांगलं पाऊल उचललं. त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी संगणकाचं प्रशिक्षण दिलं,
संपूर्ण सिस्टमचं कॉम्प्युटरायझेशन केलं आणि त्या खात्यामधला त्या लेवलचा भ्रष्टाचार जो होता तो संपूर्णपणे नष्ट झाला आहे. आज आपण इथं बसून कुठल्याही स्टेशनवरून कुठल्याही स्टेशनचं तिकीट आपण बुक करू शकतो. दुसरं मी उदाहरण देईल की RTO विभाग, आपला जो ट्रान्सपोर्ट विभाग आहे, तर त्या विभागामध्ये देखील एजंट पद्धती होती. त्यांनी नेमलेले एजंट नव्हते, परंतु एजंट डेव्हलप झालेले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये त्या एजंटवर खूप मोठ्या प्रमाणावर कारवाई देखील करण्यात आली. परंतु त्या विभागाने ज्यावेळी कॉम्प्युटरायझेशन झालं, ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळी तुम्हाला लायसन्स मिळू शकतं, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, ऑनलाईन पद्धतीप्रमाणे ओव्हर डायमेन्शन व्हेकल्स असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही फी जी आहे शासनाची ती भरून तुम्हाला जर त्याचं सर्टिफिकेट मिळत असेल, तर हे सर्व मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे आज आपल्याला असं दिसतं की RTO विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला आळा बसलेला आहे. तर हा एक अतिशय चांगला मार्ग आहे जेणेकरून भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालता येतो. स्ट्रिंजंट ॲक्शन हा एक पार्ट झाला, लोकांमध्ये जनजागृती होणं हा एक दुसरा पार्ट झाला आणि आपल्या विभागाचं आधुनिकीकरण करणं जेणेकरून सर्वसामान्य माणसांना, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, हा तिसरा भाग झाला. तर अशा सर्व बाजूने जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे भ्रष्टाचाराला चांगल्या मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकेल. नक्कीच सर, डिजिटायझेशन चा जो तुम्ही मुद्दा सांगितलात की आता खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विभागामध्ये हे डिजिटायझेशन आलेलं आहे आणि त्यामुळे देखील थेट लोकांची कामं व्हायला लागली आहेत. मुळात लोकांनाही कुठे जाण्याची किंवा एखाद्या एजंटशी संपर्क साधण्याची गरज आता भासू लागलेली नाही आहे किंवा ती खूप कमी झालेली आहे. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की कारवाई झाल्यानंतर एखाद्या जर समजा कोणी पैसे मागितले असतील किंवा दिले असतील तर ते पैसे त्याला परत दिले जातात. तर साधारण किती दिवसामध्ये, किती काळामध्ये हे पैसे परत मिळतात? त्याला साधारणतः 1 महिना लागतो, पण 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला ते पैसे परत दिले जातात त्याला. बरोबर आहे. आणखी एक बऱ्याचदा आपण बघितलं जातं की तुम्ही मगाशी सांगितलं की जो तक्रारदार आहे त्याचं नाव सुरुवातीला गोपनीय ठेवलं जातं. हे जरी असलं तरीही कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो की संकोच असतो तक्रारदाराला. त्याच्यामध्ये एक असाही भाग असतो की माझं जे काम आहे ते लांबणीवर नाही ना पडणार किंवा ते प्रलंबित नाही ना होणार. तर ह्याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? हे एक लक्षात आलेलं आहे की काही लोकांना त्याबद्दल शंका असते की जर आम्ही तक्रार केली एखाद्या व्यक्तीविरुद्ध तर अँटी करप्शन विभागातर्फे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, परंतु ती कारवाई केल्यानंतर आम्हाला त्रास होईल का, असा बराच लोकांना प्रश्न असतो. तर अशा पद्धतीने त्यांना त्रास होत नाही. पण बऱ्याचदा आमच्या लक्षात आलेलं आहे की त्याचं काम इल्लिगल असतं. म्हणजे आमच्या असं लक्षात आलं आहे की तो अनधिकृत बांधकाम त्याने केलेलं आहे आणि ते अनधिकृत बांधकाम न पाडण्यासाठी एखादा स्थानिक लोकसेवक जो असेल तो त्याच्याकडे पैशांची मागणी करतो आणि मग त्याच्याविरुद्ध जी लाचेची म्हणजे सापळा पद्धतीने कारवाई जी असते ती कारवाई करण्यात येते. परंतु याचा अर्थ असा नाही की त्याचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याला प्रोटेक्शन मिळेल. म्हणजे अँटी करप्शन विभागातर्फे अशा इल्लिगल गोष्टींना कुठल्याही प्रकारे प्रोटेक्शन मिळू शकत नाही. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे प्रोटेक्शन मिळणार नाही. तर तो संबंधित विभाग जो असेल तर त्याच्यावर योग्य जी आहे ती कारवाई करेल. परंतु जर त्या लोकसेवकाकडनं किंवा त्या लोकसेवकाच्या मित्रमंडळींकडनं त्याला नंतर काही धमक्या येत असतील की तू केस मागे घे किंवा कोर्टामध्ये साक्ष दे, अशा प्रकारच्या काही धमक्या येत असतील तर निश्चितपणे यांच्याविरुद्ध अतिशय स्ट्रॉंग कारवाई करण्यात येते. त्या लोकसेवकाचा बेल जो आहे तो रद्द करण्यासाठी न्यायालयाला लिहिण्यात येतं. न्यायालय तो बेल रद्द करतो, त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागतं आणि स्ट्रिंजंट ॲक्शन त्याच्याविरुद्ध होते. जर समजा त्या खात्यामधनं त्याला काही त्रास होत असेल तर त्या खात्याच्या वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात येतो, त्यांना संपर्क साधण्यात येतो की अशा प्रकारे तक्रारदार व्यक्तीला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये याची पूर्ण दक्षता अँटी करप्शन विभाग घेत असतो. बरोबर आहे सर. आणि जसं सरांनी सांगितलं की मुळात तक्रारदार जो असतो की त्याचं काम अधिकृत पाहिजे किंवा त्याचं काम सगळ्या कायद्यामध्ये जर असेल तर पुढे नक्कीच त्यांना काहीही त्रास होणार नाही. पुन्हा एकदा आपला हेल्पलाईन नंबर आहे तो आपण डिस्प्ले करणार आहोत. 1064 हा आपला हेल्पलाईन नंबर आहे. ह्या हेल्पलाईन नंबरवर आपण थेट संपर्क साधू शकता. तसंच सगळ्यांचं
अतिशय ज्याला आपण म्हणतो हातात असणारं माध्यम म्हणजे व्हॉट्सॲपचं माध्यम. तो क्रमांक आहे 9930997700. या व्हॉट्सॲप क्रमांकावर देखील आपण तक्रार नोंदवू शकता. वेबसाईट आहे जी आपल्याला वेबसाईट आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता www.acbmaharashtra.gov.in आणि वेबमेल आहे www.acbmaharashtra.net. तर अशा अनेक माध्यमांमधून आपण नक्कीच संपर्क करू शकता. आपल्याला काही शंका असेल तर ती आपण विचारू शकता. तसंच तक्रार देखील आपण नोंदवू शकता. सर, दक्षता जनजागृती सप्ताह आपण साजरा करतोय 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर आणि ह्या सप्ताहानिमित्तच आजच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन आहे. ह्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सगळ्या दर्शकांना आपण काय आवाहन कराल? आपल्या सर्व आपल्या माध्यमातनं जे आपले सर्व दर्शक आहे त्यांना मी एकच आवाहन करेल की आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया की कोणत्याही पद्धतीने मी लाच घेणार नाही, मी लाच देणार नाही. कारण देणं आणि घेणं हा दोन्ही देखील अपराध आहेत. त्यांचा गुन्ह्याच्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. हा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी खूप मोठा हिंडरन्स आहे, खूप मोठा अडथळा आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे. त्यासाठी लोकसेवकांनी देखील त्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपल्यासारखे जे संस्था आहेत त्या संस्थांनी देखील यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे, जेणेकरून या देशातील भ्रष्टाचाराला संपूर्णपणे आळा बसू शकेल. नक्कीच आपला देश हा प्रगतीपथावर आहे. आपला देश हा युवकांचा देश आहे आणि ह्या देशामध्ये भ्रष्टाचारासारखी जी गोष्ट आहे ती कमी झाली पाहिजे, त्याचं पूर्णपणे निर्मूलन झालं पाहिजे आणि ह्यामध्ये जसा शासनाचा सहभाग आहे तसाच सर्वसामान्य माणसांचा देखील सहभाग आहे आणि तो आपण कशा पद्धतीने नोंदवायचा त्याच्यासाठी जी माध्यमं आहेत ती ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेतच. तसंच आपण वेबसाईटला पुन्हा एकदा भेट देऊ शकता. आणखीही काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्या माध्यमांमधून आपण नक्कीच विचारू शकता. कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी देखील वेगवेगळी माध्यमं आहेत ती आपण एकदा बघून घेऊया. फेसबुकचं माध्यम आहे www.facebook.com/dd सह्याद्री. hellosahadri20@gmail.com हा आमचा मेल ID आहे. आपले अभिप्राय आपण जरूर आम्हाला कळवू शकता. तसंच यूट्यूबचं माध्यम आहे आमचा हा कार्यक्रम. तसंच इतरही सर्व कार्यक्रम आपण यूट्यूबवर पाहू शकता आणि ट्विटर हँडल आहे @dd सह्याद्री. तर जरूर आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवा, त्याची आम्हाला नक्कीच उत्सुकता आहे. सर, आज आपण इथे आलात आणि अतिशय एका महत्त्वाच्या आणि आपण म्हणू शकतो की नाजूक विषयावर देखील आमच्या सर्व दर्शकांना मार्गदर्शन केलं आणि दर्शकांना संपर्क क्रमांक आपल्या माध्यमातून आज मिळालेले आहेत. तर ह्या सर्व माहितीबद्दल आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. दर्शको, आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासह ह्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.